नमस्कार. ज्यांचं भाषण आपण आताच ऐकलं असे या भागातले माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, श्री श्रीमंत कोकाटे, वसंतदादा देशमुख, सुभाषदादा भोसले, संतोष मोगरा, राहुलजी शहा, शेठजी शेखर माने, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर भाऊ, फिरोज मुलानी, दादा पवार, विष्णू शिंदे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, खूप मोठी यादी आहे, पण माझ्या समोर मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी आणि तुम्ही सगळे उन्हात बसलात त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि मी फार वेळ भाषण करणार नाही, कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं. आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्या बरोबर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली, विश्वासाची सावली, आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी इथे आलेले. आज अनिल भाऊ यांचा नंबर आहे 5. 5 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि योगायोग बघा, अनिल भाऊंचं चिन्ह काय तर तुतारी वाजवणारा माणूस. आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा गुंजतोय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आमच्या महिला भगिनी पण तुतारी वाजवा म्हणतात. ती माझी भगिनी तिथे उभी आहे, बसली आहे, साडी नेसून, काळा ब्लाउज घालून, डोळ्यावर पडत तूच ती जोरात म्हणते की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळवेढ्यात आल्यावर एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे. याचं कारण असं, आदरणीय पवार साहेबांचा जन्म पुण्या जिल्ह्यात झालेला आहे, पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय पवार साहेबांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा गुंजभर जास्त सोलापूरकरांनी साथ आणि प्रेम आदरणीय पवार साहेबांना दिलं. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. हे प्रेमाची नाती आहे. हे नातं कुठलं पदाचं मताचं कशाचं नाही, प्रेमाचं नातं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले. आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते. आणि जेव्हा आदरणीय पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले, माझ्या आईला सोलापूरकरांनी आवर्जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सत्कारासाठी. मला आश्चर्य वाटेल, पण गुलाबाच्या पाकळ्या रस्त्यावर टाकले होते, त्याच्यावरून पवार साहेबांची जीप गेली होती. हे सोलापूरकरांचा आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम. आणि सगळ्यात जास्त मला जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला तुम्ही इथे पंढरपूरला ठेवलं. आणि हा एकच देव या जगामध्ये आहे, हा एकच देव असा जगामध्ये आहे जो म्हणतो माझ्याकडे दर्शनाला नाही आला तरी चालेल, तुम्ही चांगलं काम करा, मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल. हा माझा पांडुरंगा, माझा विठुरा आहे. ही संतांची भूमी आहे, ही संस्कारांची भूमी आहे. त्याच्यामुळे आज मंगळवेढ्यामध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय. आणि ज्या अनिल भाऊसाठी मी मत मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, कारण एक नवीन चेहरा, पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत ज्यांनी काम केलं, पारदर्शकपणे केलं आणि अतिशय स्वच्छ काम त्यांनी असं केलं, अशा बाबासाठी मत मागायला काय अडचण येत नाही. कारण का एक सांगते, मला माहिती आहे तुम्ही किती अस्वस्थ मनातून आहात. एक तुम्हाला अनिल भाऊ सांगते कि सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. तर मला विश्वास आहे की ही मंगळवेढ्याची आणि या भागातली मायबाप जनता ही तुम्हालाच मतदान करते.
बऱ्याच गोष्टी आहेत. मी विचार करत होते, तुमचं बटन किती नंबरला आहे? योगायोग बघा, माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा. मतदार संघाचं नाव काय? पंढरपूर. पंढरपूर. मंगळ. किती झालं? माझ्या पांडुरंगाची जादू बघा. तुम्हालाच का 5 नंबर मिळावा? हा माहिती आहे, आमच्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन आहे. रामकृष्ण हरी. माल घालता का काय? माल पण घालतात. ती अजून घातली नाही, पोरीचं लग्न झाल्यावर घालणार असं होतं. पण खरंच हे योगायोग बघावं. मी विचार करत होते की भाषण काय करून इथे उभे राहिले. हा कागद बघितला तर 5 नंबर काय सांगू तुम्हाला. पंढरपूर मंगळ वेगळा झाला. प्रश्न सुटला. आता सगळ्यांच्या डोक्यात राहणाऱ्या सुटला. 5 नंबरचं बटन दाबायचं आहे. 5. आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील. सगळ्यांचा मान सन्मान करायचा. आपले संस्कार आपण विसरायचे नाही. प्रत्येकाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. विरोधक असला म्हणून काय झालंय का, सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकावर पण प्रेम करावं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी, आपण त्याच्यावर टीका करावी. कारण का हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि चालणार. ते मी तुम्हाला सांगायला का आपण अनिल भाऊंना मतदान करावं. कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनिल भाऊला मत. तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनिल भाऊला मत. तुमच्या कांद्याला हमी भावला मत म्हणजे अनिल भाऊला मत. आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देते, जो उद्धवजींनी दिलाय या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय, की शब्द तुम्हाला देते, सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा. 5 वर्ष सलग आपलं सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच, पण त्याबरोबर ही 5 वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, डाळ, तांदूळ, तेल, मीठ, ज्या काही 4-5 गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवली आहे उद्धव ठाकरेंनी. आणि 5 वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मी आज तुम्हाला देतो. महागाई वाढू देणार नाही. आज मग आमच्या महिला भगिनी आहेत, 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून देतात. या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेपर्यंत नव्हते, आता झाले. आणि याची ताकद ही तुमच्यामुळे. बहिणी लाडक्या नव्हत्या या राज्यात. असा लोकसभेला दणका दिला ना की लाडकी बहीणच झाली डायरेक्ट. आणि किती पैसे दिले? 1500 रुपये. ठीक आहे, 1500 रुपये दिले, काय माहित नाही. आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही 1500 रुपये देतोय, पण यातली एक पण महिला तर कुठल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली, सभेत दिसली तर तिचा फोटो काढा, आम्हाला पाठवा, मी करतो काय कार्यक्रम. आधी मीच तुझा फोटो काढते आणि मीच तुझा कार्यक्रम करते. मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते, तो कोल्हापूरचा आहे, तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या आहात, हे वागणं बरं नव्हतं. ज्या शाहू छत्रपतींनी महिलांचा आदर केला, सन्मान केला, जिथे आम्ही अंबाबाईचं दर्शन द्यायला जातो त्या कोल्हापूरचे तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देता. अरे महिलांनो, पाहिजे त्या सभेला जा. कोणी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या, मी बरोबर त्याला मंगळवेढ्याच्या पोलीस स्टेशन मध्ये नेते. कारण का कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही, आपल्या खासदाराला नाहीच आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगते, मी देऊ दे धमकी आणि 1500 रुपये, हे सरकार तुमचं येणार आहे, हे अनिल भाऊचं सरकार येणार आहे. आणि अनिल भाऊच्या सरकारमध्ये आमची बहीण लाडकी होईलच, पण त्याच्याबरोबर तिला आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार. आणि
3,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये आम्ही देणार. 3,000 रुपये. महागाई आम्ही कमी करणार, बेरोजगारी आम्ही कमी करणार. कारण आज राज्यासमोर आव्हान काय, आज कशाने त्रस्त झालाय तुम्ही मला खरं सांगा. महागाई दिवाळीचा झळ बसली की नाही. ते एवढे 1,500 रुपये सरकारने त्यांनी तुम्हाला दिले. तेलाचा भाव काय मला सांगा, काय महिलांना डब्याचा भाव. मी घरी जाऊन घेतलेलं दिसतो 2200 रुपये. 2200 रुपये तेलाचा भाव आहे. 1,500 रुपये दिले आपल्याला आणि 2200 रुपये काढून घेतले. आपण 3,000 रुपये आपलं सरकार देणार आहे. आणि एक शब्द तुम्हाला देतो अनिल भाऊ, हा शब्द मला तुमच्याकडून हवा आहे. निवडून तर तुम्ही येणारच आहे, पण मला एक शब्द द्यायचा की कुठलाही साखर कारखाना या भागातला जेव्हा तुम्ही काढाल, बघाल, वाढवाल, तो बंद कधी होता कामा नये. हा शब्द तुम्ही मला कधीच कधी ठेवडायचे नाही. त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. दुधाला भाव तर देणारच, तुम्ही काय काळजी करू. बघा बाबा, तुमचं नाव काय दादा, नाव काय पहिलं. भारत माळी. भारत भाऊ माळी काय म्हणतात बघा, किती महत्वाचा प्रश्न मांडतायत ते. तुमच्या दुधाला आता किती 25, 26 किती भाव मिळतो आता. 24 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपये. आणि आमच्या माळी भाऊंना पहिलं नाव काय म्हणलं, भारत. भारत भारत भाऊंना दुधाला, भारत ना, हा भारत भाऊंना 24 रुपये लिटर देतात. इथे फक्त परवडतं का, नाही ना परवडत आता. आणि शहरामध्ये किती लिटर दूध जातं माहिती का, 70 रुपये लिटर भाव आहे. 70. तुम्हाला 24. ते बिचारे महागाईने थकले, तुम्हाला पैसे मिळत नाही दुधाला, मधले 50 रुपये जातात कुठे. हा प्रश्न नाही. निशब्द तुम्हाला देते. भारत भाऊ, अनिल भाऊ निवडून आल्या पहिलं दुधाची पावती फाडतील ना वाढवायची, ती भरत भाऊ माळीच्या नावाने आम्ही काढू. आणि तुम्ही इथे आल्यावर मंगळवेळात म्हणाल ताई आता घरी जेवायला चला, आम्हाला दुधाचे पैसे यायला लागले. हा शब्द तुम्हाला देते. कारण काय, हे सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार. हे सरकार हमी भाव देणारा, मग कपास, सोयाबीन, तुमचं कांदा, दूध सगळ्याला हमी भाव देणार. आणि साखर कारखाने चालू ठेवणार, बंद करणार नाही. आमच्या समाजाने काही केलेलं नाही. आमच्या होल्डरगावकडे राहणार आहे, काही घर नाही, दार राहते, तात्पुरते डोंगरी गोष्टी पालकवर राहते. सोय करा, हे करी, जरूर करी. हे बघा, असे जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा आपला आत्मविश्वास संधीत जास्त वाढतो. या बाबाला जर वाटत असेल आपल्या सभेत त्यांनी मांडून मागणी पूर्ण होणार असेल तर अनिल भाऊ हेच आपलं यश आहे. आणि हाच पांडुरंगाच्या रूपाने आपल्याकडे सांगतो. कारण आपला पांडुरंग काय म्हणतो, आपला पांडुरंग म्हणतो की माझ्याकडे सारख्या चक्रा मारू नका, मायबाप जनतेची सेवा करा. जर तुम्ही त्यांना खुश ठेवलं तर मी तुम्हाला माझा कुठल्या तरी रूपानं दर्शन देईन. हेच पांडुरंगाचं रूप आहे. याच्या सेवेसाठी आपण आज तिथे सगळे जमलेलो आहोत. तुमचं नाव नंबर देऊन जाऊ बाबा, आपल्याला तुमचं काम करायचं आहे. पुढच्या गुलालाची सभा जेव्हा होईल ना त्याच्यात तुमचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि तुमचं काम पूर्ण करायचं आहे. एक असाच आमदार पाहिजे आपल्याला. सर्वसामान्य मायबाप जनतेत विश्वास ठेवणारा आमदार पाहिजे. आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आले. तुम्हाला दुधाला भाव देणार सगळ्या शेतकऱ्यांना. आणखीन एक सांगते, या राज्यामध्ये, या देशामध्ये सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी ही मनमोहन सिंग साहेबांनी आणि पवार साहेबांनी केली होती का नाही. तुमचा 7-12 कोरा केला की नाही. मी शब्द तुम्हाला देते. महाविकास कर्जमाफी नॅशनल ऍक्ट. जो अडचणीत आलेला शेतकरी असेल त्याची सरसकट कर्जमाफी आपला सरकार करेल. तुम्ही माहिती सगळी द्या. इलेक्शन संपल्यावर आपण बसू,
तुम्ही अनिल भाऊ त्यांना घेऊन या मुंबईला. मंत्रालयाला आता आमदार असल्यामुळे पास बीस काय लागणार नाही. 7 महिन्याने यायचा, ते लोकांचं मंत्रालय असणार आहे आणि मंत्रालयात बदल होणार आहे. ही मंत्रालयाची बिल्डिंग नुसती मंत्र्यांची नसणार आहे, तुमची असणार आहे. इथला कुठलाही शेतकरी आपलं सरकार आल्यानंतर लाईनीत उभा राहणार नाही. मंत्री तुमच्याकडे येतील, तुम्हाला मंत्र्याच्या दारात आणि आमदाराच्या दारात जावं लागणार नाही. हा बदल आपल्याला घडवायचा आणि हा बदल घडवण्यासाठी काळजी करू नका. तुमची ही लेख आहे, तुमचं सगळं करा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही लढू नका. तुमची लेख आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. पण आम्ही आहोत आम्ही आहोत. तुम्ही आमचेच आहात, तुम्ही भारतीय आहात, याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही कधी जातीपातीचा असं राखतो हा बघा. आला की नाही भरत भाऊ, तुम्ही आता काळजी घ्या त्यांची. आपण हम सब एक है. हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे, याच्यात सब समान आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात रडू नका. तुमची काळजी आम्ही सगळे घेऊ. आपलं नाव काय बाबा? सिकंदर. अरे तुम आपको तो लड़वाई है सिकंदर है, आपको लड़ना ही अच्छा है, आपको रोना मना है. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत तुमची ही लेख घेऊन काढेल हा शब्द मी तुम्हाला देतो. आज नंतर या देश राज्यामध्ये कुठल्याही समाजाचे तुम्ही असाल, तुमचा मान सन्मान आम्ही करू. माझं नाव संग्राम माने ताई. दौंगीच्या दुष्काळात येतो तिथं दादांचा कारखाना ताई. इथल्या आमदारांना आम्हाला पाण्यावर बसवलं ते 35 गावच्या पाण्यावर बोलत आहे. 35 गावच्या पाणी आधी आम्हाला देता असा शब्द या ठिकाणी आम्ही द्या. आजवर ताई माझ्या आजोबांची पिढी गेली. पवार साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं होतं अण्णांना. आणि आज माझ्या पोटचं पोरगं ताई मरू देऊ नका एवढं मला तुम्हाला विनंती आहे. पाणी द्या आमच्या 35 गावाला, एवढीच माझी विनंती आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की तुमचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मी स्वतः जातीने लक्ष घालून केले. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मला इथे पाठवलं. आदरणीय पवार साहेब मला म्हणाले की तू स्वतः पहिली मंगळवेढ्याला जा, सगळ्यांना भेट. तुम्ही असं रडू नका. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. तुम्हाला अश्रू दिसणार की तुमच्या लेकीला अस्वस्थ करणार आहे. मी शब्द तुम्हाला देते, पुढच्या वेळेस मी येईल तेव्हा कुठल्याही समाजाला कोणीही या राज्यामध्ये असुरक्षित वाटू देणार नाही. असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा तुमची लेख तुमच्या समोर उभं करून राहील हा शब्द मी तुम्हाला देते. आम्ही मत फक्त सत्तेसाठी मागत नाही. सत्ता काय असते? सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्याच्यामुळे सिकंदर भाऊ, आप चिंता न करो. जब तक तुम्हारी ये बेटी जिंदा है, आपका मान सम्मान आपका भी होगा और मेरे भरत भाई का भी होगा, किसान का भी होगा, हमारी औरतों का भी होगा और आपका भी होगा. त्यामुळे आज ऊन खूप वाढलाय, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण आपल्याला शब्द देते की आदरणीय पवार साहेबांनी मला अनिल भाऊंसाठी आवर्जून आज तिथे पाठवलेला आहे. आणि अनिल भाऊंवर आदरणीय पवार साहेबांनी जो प्रेम आणि विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल माझा विश्वास आहे. कारण मंगळवेढ्याचं आणि आदरणीय पवार साहेबांचं फार प्रेमाचं नातं आहे. त्या प्रेमाच्या नात्यात मी पण नाही. तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे पवार साहेबांबरोबर. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आपण 5 नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या शेजारचं बटन दाबून आपल्या भाऊला तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या. एवढंच म्हणून आपली रजा घेते. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.